नाहीये काही लायसन वगैरे. चांगलं आहे. जमत आहे. तर नमस्कार मंडळी, आम्ही आज आलो नगरमध्ये. थोडीशी शॉपिंग करायची होती, त्यासाठी आलो होतो. तर ब्लॉग घ्यायचा होता, तर मी सकाळपासून घेतलाच नाही व्हिडिओ, पण इकडे आले तर आत्ता स्टार्ट केला. आणि हा आत्ता पावती फाडली, कारण गाडी सेफ राहत नाही इकडे, त्यामुळे. आणि आत्ता स्टार्ट करतोय. चला आता मग पाहूया आम्ही काय काय घेतोय आज. तर आम्ही कापड बाजारात आत्ता जस्ट पोहोचलो आणि येता येता बऱ्याच उशीर झाला होता. तर बघू शकता एवढी सगळी गर्दी होती नगरमध्ये, कारण आज शनिवारी आणि रविवारी कापड बाजार बंद असतो, त्याच्यामुळे बरेचसे लोक कदाचित आज आले असतील, त्यामुळे एवढी गर्दी होती. त्यानंतर आम्ही बँगल्स वगैरे बघितले आणि बँगलची शॉपिंग वगैरे करत होतो. तिथे चूज करायचं काम चालू होतं आणि तिथे खूप गर्दी असल्यामुळे तिथे बोलता आलं नाही, कारण तिथे वेळच नव्हता एवढं बोलायला वगैरे. त्यामुळे आता सांगते तुम्हाला. त्यानंतर इथे शॉपिंग वगैरे केली होती आम्ही, बँगल्स वगैरे चूज केलं. वाव, कलर मॅच झाला पाहिजे अशी साडी आहे. कोणतं छान वाटतं? साडी कशी काही नाही, पण बटकन चांगलं वाटतं. साडी अशी, हा कलर पण चांगला आहे बरं का. हा मॅचिंग घालायसाठी ते पण चांगलं आहे, पण म्हणजे तू म्हणली नाही का साडी तसं आहे, पण कोणता चांगला वाटतो? दोन आजचं आहे काय येणार नाही मला, ते बारीक केलं. हा तसे भारी. आणि शॉपमध्ये घ्यायला तर भरपूर काही होतं. मला ग्रीन बँगल्सवरती पण घ्यायचे होते, पण मला पसंत नाही पडलं, तर त्यामुळे ते घेतलं नाही. त्यानंतर आम्ही बँगल्स वगैरे घेतल्याच्या नंतर पुढे आलो होतो. अनकम्फर्टेबल आणि थोडं फिरून झालं तर आम्ही भेळ पण खाल्ली आणि शॉपिंग करण्याऐवजी जास्त आम्ही पेटपूजाच केली असं तरी मला वाटतं. असं
त्यानंतर आम्ही घरी आलो. तिथे थोडीफार नॉर्मल शॉपिंग केली होती आम्ही, जी काय मी व्हिडिओत घेतली नाही आहे. त्यानंतर घरी आलो आणि हा आहे आमचा केडगावचा 5 गोडाऊनजवळचा बाजार, जिथे आम्ही मम्मीला वगैरे घ्यायला आलो होतो. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जे कोणी असाल, जे कोणी आमचा ब्लॉग बघत असाल, फ्रेंड्स, नमस्कार फ्रेंड्स. तर आता आम्ही नगरमधून जे सामान आणलं आहे ते तुम्हाला दाखवते. आता जास्त काय आणलेलं नाही, पण जेवढं आणलं आहे तेवढं दाखवते. ट्रेंडिंगच्या बँगल्स आणल्यात, ज्या की मला लग्नात घालायच्या, त्यासाठी आणल्यात. कसं घालायचं? त्यानंतर ह्या बँगल्स आहेत ज्या मला हळदीला घालायच्या, त्या आणल्यात. माझी जी साडी आहे ती मेहंदी आणि हळदीचा कलर मिक्स अशी आहे, त्याच्यामुळे मग हा कलर आणलेला. कशा वाटतायत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजपासून मी डेली ब्लॉगिंग करणार आहे, तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि याच्यामध्ये यावाल्या अशा मध्ये घालणार आहे. हे तुम्हाला आता माझ्या लग्नाचे जे ब्लॉग्स असतील त्याच्यामध्ये दिसेल या बांगड्या, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा एक कलर आहे आणि आणखी मोरपंखी कलर आहे, जी की माझी लग्नाची साडी आहे, त्यासाठी आणलेलं. सेम आहे, फरक काहीच नाही आहे, फक्त कलर चेंज आहे. असेल हे आता कॅमेऱ्यात एवढं सुंदर नाही दिसत आहे, पण जेव्हा आपण घालू म्हणजे रिअलमध्ये एकदम चांगले दिसत आहेत. त्या कॅमेऱ्यात एवढं सुंदर दिसत नाही. अजून काय आणलं का आपण? हां, तिथं गेल्यावर आम्ही बघितल्या बऱ्याच गोष्टी. तर नगरच्या कापड बाजारात गेल्यावर सगळेच कन्फ्यूज होतात, तसे आम्ही पण झालो होतो, काय घेऊ काय नाही. पण जास्त काही घ्यायचं नव्हतं, थोडंच घ्यायचं होतं. सगळा कापड बाजार घेतला तरी कमीच आहे, एवढं भारी भारी असतं. आणि श्रद्धासाठी एक बेल्ट घेतला, तो आता तिने घातलाय, वेअर केलाय तिने, म्हणजे जीन्ससाठीचा बेल्ट घेतलाय. बेल्ट झालाय. आणि एवढंच घेतलं की मंगळसूत्र घ्यायचं होतं मला, पण मला जे पाहिजे होतं तशी व्हरायटी मला दिसली नाही. पण पुन्हा एकदा जेव्हा जाईल ना तेव्हा नक्की घेईल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ते. तर आता एवढंच घेतलं आहे. बांगड्या मेन होत्या आणि तिथे गेल्यावर आम्ही खाल्लं आहे पिल्लं आहे, जे की तुम्हाला ब्लॉग्समध्ये दिसेल, म्हणजे दाखवलेलं आहे किंवा पुढे असेल. आता कुठे येईल ते माहीत नाही, मागे किंवा पुढे असं दिसेल. तर ह्या अशा बांगड्या आणि ते कसं वाटलं नक्की सांगा. चला तर मग कशा दिसत आहेत? मस्त आहेत, मस्त आहेत. कशी दिसते मी? छान 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 दिसते. हो, मी सांगते ना, बाकीचं जाऊ दे. आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.